लागलीच वाड्यासमोर एक पर्णकुटी उभारण्यात आली. एक विचित्र दृश्य दिसू लागलं. एका वैभवशाली वाड्यासमोर एक वाळल्या गवताची पर्णकुटी उभी राहिली. वाड्यात येणारे सगळे अभ्यागत त्या पर्णकुटीकडे आश्चर्याने पाहू लागले. जिथं सैनिकांची संचलनं होत होती तिथं दुर्वास ऋषींचे गंभीर मंत्रोच्चार घुमू लागले. ओम भूर्भुव. भल्या पहाटे उठून दुर्वास ऋषी अश्वनदीत स्नान करून येत आणि मंत्र साधण्यासाठी पूर्वेकडे तोंड करून बसत. समोरच्या यज्ञकुंडात निरनिराळ्या समिधा टाकत. त्यांच्या धुरानं राजवाड्यातील लोकांच्या डोळ्यात पाणी उभं राहू लागलं. दुर्वास ऋषी किती विक्षिप्त आणि हेकेखोर होतं त्यांचं वागणं. ज्यानं जग निर्माण झालं आहे त्या दिव्यशक्तीवर ते विजय मिळणार होते. पंचमहाभूतांना ते दास करणार होते. मनाच्या कुठल्या अवस्थेत ते होते हे कोणालाही सांगता आलं नसतं. क्षणात एखाद्या लहान बालकासारखं ते मला दूध हवं म्हणून हट्टाला पेटत, तर कधी कधी 2-2 दिवस ते काहीच खात नसत. क्षणात ते एखाद्या दुर्मिळ अशा झाडाच्या समिधा मागत, तर कधी असलेल्या फेकून देत. कधी कधी ते एकसारखे अंगावर खेकसत, तर कधी कधी 2-2 दिवस एक शब्दसुद्धा बोलत नसत. अशा या दुर्वास ऋषींची सेवा करण्याचं काम बाबांनी माझ्यावर टाकलं होतं. त्यांनी मला अशी समज दिली होती की दुर्वास ऋषी कितीही चिडले तरी तू त्यांना उलट बोलू नकोस, मुखावर कंटाळा दिसू देऊ नकोस, त्यांच्या सेवेत काहीच कमी पडू देऊ नकोस. कधी कधी ऋषींचं वागणं असह्य होई. मला ते सरळ आपले पायसुद्धा धुवायला सांगत. त्यांच्या हाताखाली इतके आणि असे काम पडे की शरीर थके, मन कोमेजे, पण बाबांच्या समाधानासाठी मी तेही करीत असे. धुतलेले पाय पुन्हा धुवावे लागत. पुन्हा वर आरडाओरडा निराळाच. ती सगळी पर्णकुटी जाळून उद्ध्वस्त करून आपण सरळ मथुरेला निघून जावं असं मला वाटे. या विक्षिप्त माणसाच्या सहवासात जास्त दिवस राहिले तर मला वेळ लागेल की काय अशी मला भीती वाटू लागली. एक नाही, दोन नाही, चांगले 10 महिने मी हे विचित्रपणाचं सगळं वागणं सहन केलं. रोज रात्री मी अर्धवट झोपेतून उठून बसत असे, कारण पहाटे दुर्वासांची पूजनाची तयारी करावी लागे. अर्धवट झोपेमुळे माझे डोळे लाल दिसू लागले. मी कृश होत चालले. माझी ती अवस्था बघून धात्री दुर्वासांच्या नावानं बोटं मोडू लागली. शेवटी दुर्वास ऋषी पर्णकुटीच्या बाहेर पडेनासे झाले. शेवटचे 2 महिने तर ते पूर्णतः अबोल होते. नुसतं दूध आणि फळ हाच त्यांचा आहार असे. रात्री न झोपता ते एकसारखे रात्रभर मंत्र पुटपुटू लागले. मला त्यांच्या त्या जागरणांची भीती वाटू लागली. हा ऋषी त्या शक्तीवर विजय मिळवण्याऐवजी या शक्तींमध्ये मिसळून जाणार की काय? काय निघणार आहे या यज्ञातून? काय करणार आहे ते दुर्वास त्या तेजांना दास करून? मानवाला ते तेज कधी झेपेल का? असंख्य प्रश्नांनी माझं मन दिवसभर अस्वस्थ असे. कुणीकडे जरा इकडे तिकडे जावं म्हटलं तरी ते अशक्य असे, कारण ते पर्णकुटीतून केव्हा हाक मारतील याचा नेम नसे. कधी काय मागतील ते सांगता येत नसे. एका पौर्णिमेच्या दिवशी मी असाच विचार करीत झोपी गेले. त्या दिवशी मला गाढ झोप लागली होती. पहाटे जागी झाले ते एका मोठ्या आवाजानंच. पर्णकुटीतून दुर्वास ऋषी एकसारखे ओरडत होते. नुसतं दूध पिऊन आणि फळं खाऊनही त्यांचा आवाज विजेच्या कडकडाटालाही लाजवेल असा कणखर होता. आनंदाने ते आरोळ्या मारित होते. कुंती भोजा, कुंती भोजा. मी गडबडीनं उठले आणि आत गेले. त्यांनी आपले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यांकडे बघणं मला शक्य होत नव्हतं. अतिशय दीप्तिमान तेजाचे ते 2 गोल होते. मला बघताच एक अस्पष्टशी स्मिताची लकीर त्यांच्या मुखावर चमकली. घनगंभीर आवाजात ते म्हणाले, कुंती, माझी सेवा केल्याचं फळ आज तुला मिळेल. सगळं जग यापुढं तुला वीरांची जननी म्हणून ओळखेल. ये, बैस. मी तशीच उभा राहिले. ते गरजले, बैस. मी त्या यज्ञाच्या वेदीजवळ बसले. त्यांच्या बोलण्याचा काही म्हटल्या काहीच अर्थ मला कळला नाही. ते म्हणाले, कुंती, या विश्वातली पंचमहाभूतं आज माझ्या मंत्रांच्या धाग्यांनी मी रथाच्या अश्वासारखी करकचून बांधून टाकली आहेत. माझा प्रयोग यशस्वी झाला आहे. हे आचमनाचं पाणी घे. पण माझं मन भीतीनं गारठून गेलं. कुंती, तू कुणापुढं उभी आहेस याची कल्पना आहे काय? त्यांचे डोळे गरगरू लागले. मला ते जाळून टाकणार होते की काय? मी मुकाटपणे आचमनाचं पाणी घेतलं. ते घडाघडा मंत्र म्हणू लागले. ते शब्द मी पूर्वी कधीही ऐकले नव्हते, तरीही ते कानांवाटे माझ्या मनाच्या पडद्यावर स्पष्टपणे उमटू लागले. ते शब्द ऐकताना मला एक अनुभूत आनंद वाटत होता. ते शब्द म्हणजे अमृताच्या लहरी होत्या. माझ्या शरीरातील कण हलका झाला. क्षणभर मी म्हणजे ते शब्दच आहे असं मला वाटू लागलं. डोळ्यांपुढे धवल प्रकाशाची वलय दाटली. मंत्र म्हणून होताच विजयी वीरासारखे दुर्वास उठले. माझ्या मस्तकावर हात ठेवून ते म्हणाले, कुंती, या आर्यवर्तात तुझ्यासारखी दुसरी स्त्री होणार नाही. ज्या ज्या शक्तीचं स्मरण करून तू हे मंत्र म्हणशील ती शक्ती मानवरूपात क्षणात दासासारखी तुझ्यासमोर उभी राहील आणि तुझ्या पोटी आपल्यासारखाच तेजस्वी पुत्र निर्माण करून निघून जाईल. ही दुर्वासाची वाणी आहे, लक्षात ठेव. जा. माझ्या कसल्याच उत्तराची वाट न पाहता किंवा बाबांना भेटण्यासाठी न थांबता ते आले होते तसेच कमंडलू नावचित मत्त हत्तीसारखे पर्णकुटी बाहेर पडले.
क्षणार्धात ते दिसेनासे झाले. राजवाड्याच्या तटाबाहेर पडून उत्तरेकडे निघून गेले. यज्ञकुंडातील राख वायुलहरींबरोबर पर्णकुटीभर पसरू लागली. वाऱ्याच्या एका लहरीनं दुर्वास बसले होते ते व्याघ्रचर्म उलटसुलट झालं. दुर्वास ऋषी निघून गेले. वाड्याला परत वाड्याची कळा आली. धात्रीनं सुटकेचा निश्वास टाकला. बाबांच्या छातीवरचं दडपण दूर झालं. दुर्वासांनी मला जाताना अविचारासह तो देवहूती मंत्र दिला आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. वाड्यावरचे सेवक दुर्वास ऋषींना विसरून सुद्धा गेले. दुर्वास म्हणजे भोजपुराच्या राजवाड्यावर क्षणभर उठलेलं एक वादळ ठरलं. पण त्यांचे ते शब्द माझ्या कानात नेहमीच घुमत. तू वीरांची जननी होशील. माझं मन त्या शब्दांनी लाजून चूर होईल. कधीकधी मी दिवसभर एकही शब्द बोलत नसे. मंत्रांचे ते शब्द माझ्या कानात स्पष्टपणे ऐकू येऊ लागले. ते म्हणावे असं सारखं वाटे, पण मोठ्या संयमानं मी ते आवरी. एखाद्या गोमाशीनं कुत्र्याच्या अविरत पाठलाग करावा तसे ते माझ्या मनाचा पाठलाग करीत. माझ्या मनाच्या आतल्या या संघर्षामुळे बाहेरच्या दैनंदिन व्यवहारात काही वेळा फार मजेदार चुका होत. दासदासींना मी एकदम अहोजाहो म्हणून बोलवी. सर्वजण माझ्याकडे आश्चर्यानं पाहात. लागलीच मी स्वतःला सावरीत असे दिवसांमागून दिवस गेले. नगरावर वसंत ऋतूची कृपादृष्टी वळली. निरनिराळ्या रंगीबेरंगी फुलांनी भोजपुराचा आसमंत नटून गेला. सर्वत्र संमिश्र सुगंध दरवळू लागला. वसंत म्हणजे वर्षा ऋतूच्या शेवटच्या इंद्रधनुष्याचं पृथ्वीवर पडलेलं प्रतिबिंब. वसंत म्हणजे निरनिराळ्या पक्ष्यांच्या रूपानं सप्तस्वरांचे पावे घेऊन पृथ्वीवर अवतरलेले आकाशातील सप्तर्षी. वसंत म्हणजे नुकत्याच खोडकर वर्षा ऋतूनं आपल्या सरींच्या असंख्य बोटांनी गुदगुल्या केल्यामुळे पृथ्वीरूपी बालकाच्या गालावर पडलेली गोड खळी. तारुण्यात पदार्पण करणाऱ्या मनाला अशा वसंताचं नेहमीच आकर्षण असतं. मी नेहमी वाड्याच्या सौधावर उभी राहून विविध फुलांनी डवरलेलं आजूबाजूचं निसर्ग सौंदर्य पाहत असे. अशीच एकदा पहाटे मी सौधावर उभी होते. तो दिवस रविवारचा होता. मंद मंद वायुलहरी अश्वनदीचं झुळझुळ संगीत मला ऐकवीत होत्या. सगळं नगर हळूहळू जागं होत होतं. गाईच्या गळ्यातले घंटानाद ऐकू येत होते. पक्ष्यांचा किलबिलाट चालला होता. इतक्यात पूर्व दिशा उजळू लागली. सूर्यदेव पूर्व क्षितिजावर पक्ष्यांच्या किलबिलाट चालला होता. इतक्यात पूर्व दिशा उजळू लागली. सूर्यदेव पूर्व क्षितिजावर हळूहळू वर येऊ लागले. त्यांच्या स्पर्शानं प्रत्येक वस्तू चैतन्य भरलं जाऊ लागलं. माझ्या अंगातून एक गोड शिरशिरी चमकून गेली. आस्ते आस्ते ते तेज पूर्णाकार घेऊन पूर्वेकडे उभं राहिलं. किती तेजस्वी दिसत होतं ते. त्या तेजाचे असंख्य कण पृथ्वीचा कण न कण उजाळीत होते. माझ्या मनात एक विचित्र विचार आला. आपणही या धरतीसारखे विशाल असतो तर या तेजाच्या सर्व कणांनी आपल्या सर्वांगालाही स्पर्श केला असता. उकळणारं पाणी वर खाली गोल फिरतं तसं मंत्राचे शब्द माझ्या मनात गोल फिरू लागले. माझं सगळं शरीर त्या मंत्रांच्या शब्दांनी मंत्रमय झालं आहे असं वाटू लागलं. कुतूहलाचं वासरू संयमाच्या कठबंधाला हिसके देऊ लागलं. या मंत्रापासून काय होणार आहे? या सूर्यदेवाचं मी आता चिंतन केलं तर ते इथे येतील काय? कसं शक्य आहे ते? बघूया तरी या मंत्रात काय सामर्थ्य आहे ते. दुर्वास ऋषी साधना म्हणत तिचं सामर्थ्य तरी पाहू. मी डोळे मिटले. क्षणभर त्या तेजस्वी शक्तीचं स्मरण केलं. हात जोडून मी भराभर मंत्रोच्चार करू लागले. ओम हिरण्ययेन पात्रेन. त्या एक शब्दाबरोबर माझं शरीर हलकं होत होतं. मनाची जाणीव नाहीशी होत चालली. मंत्रांचे शब्द एकापेक्षा एक असे वरचढ आवाजात माझ्याकडून म्हटले जाऊ लागले. शरीराची जाणीव नष्ट होऊ लागली. मन तेही उरलं नाही. सगळ्या वस्तू दिशेनाशा झाल्या. मी कुंती आहे. मी सौधावर उभी आहे. मी मंत्र म्हणते आहे. हे सगळे जाणीवेचे सघन बंध खडाखड निखळून पडले. मी म्हणजे केवळ एक तेजस्वी ज्योत झाले, ज्या ज्योतीला इतर काही दिसत नव्हतं. पूर्वेकडून एक अतिशय तेजस्वी कांतीचा दैदिप्यमान पुरुष येत होता. त्याच्या कानात प्रकाशवलय फेकणारी दिव्य कुंडलं होती. केस सोनेरी वर्णात चमकत होते. डोळ्यातून तेजस्वी प्रकाशलहरी बाहेर पडत होत्या. मुद्रेभोवती तेजाची आभा पसरली होती. अंधाराचं राज्य आपापल्या ऐटदार चालीनं जाणीत तो सौधाकडे येऊ लागला. दशदिशांनी असह्य किरण शलाका उधळीत माझ्या शरीररूपी ज्योतीला त्या दैदिप्यमान पुरुषानं स्पर्श केला. ज्योत थरथरली. विरोधासाठी मान हलवून मी डोलली. दोघांचा अबोध अशा भाषेत एक संवाद झाला. पण ज्योतीचं काहीच चाललं नाही. तो आकाशपुरुष ज्योतीला भेदून पलीकडे गेला. एक महान तेजाचं संक्रमण झालं. माझ्या शरीरातील कण न कण सणसणीत तापला होता. मी हळूहळू अस्तित्वाच्या जगात येत होते. पण तापलेल्या शरीरामुळे माझं शरीर मलाच असह्य झालं. डोळ्यांपुढं तेजाची वलय गरगर फिरत होती. पायातील शक्ती गेल्यासारखं वाटत होतं.
उभी राहिले तर मी सौधावरून धाडकन खाली कोसळेन या भीतीनं मी मटकन खालीच बसले. माझ्या पाठीवर कोणीतरी हात हात टेकवला टेकवला आणि तो झटकन पुन्हा वर उचलला. मी वळून पाहिलं, ती धात्री होती. चमत्कारिक दृष्टीनं ती माझ्याकडे पाहत होती. डोळे विस्फारून ती म्हणाली, राजकुमारी, किती ज्वर भरला आहे तुमच्या अंगात. चला, प्रथम तुम्हाला औषधी देते. मी सौधावरून खाली उतरू लागले. त्या पायदंड्या उतरताना ओगाच मला वाटलं की मी उंच आकाशाच्या स्वर्गातून पृथ्वीवर की पृथ्वीच्याही खाली खोल खोल पाताळात जाते आहे. त्या दिवसापासून मला जे जे काही वाटत गेलं ते सगळं अतर्क्य होतं. माझं मलाच आश्चर्य वाटत होतं. आश्चर्य वाटत होतं की मी अशी का वागत होते. मला कुणाशीही एक शब्दही बोलावासा वाटेनासा झाला. नेहमीच माझ्या डोळ्यांपुढं तेजस्वी वलय फिरू लागली. एकसारखी मी त्या दुर्वास ऋषीच्या पर्णकुटीत जाऊन उगाच बसू लागले. वाड्यातील दासदासींना माझ्या वागण्याचं कोडं पडलं. ती सगळी माझ्यासमोर येऊन अनेक प्रकारांनी माझं मन रमवण्याचा प्रयत्न करू लागली. पण माझं मन नेहमी आकाशात उंच भराऱ्या मारू लागलं. उगाच बाहेर प्रकाशात बसावं असं वाटू लागलं. नेहमीच मी सौधावर उभी राहून सूर्यदेवांकडे पाहू लागले. तो डोक्यावरून मागं येत. त्यांच्या तप्त किरणांनी माझी पाठ खरपूस तापल्याशिवाय मला तिथून उठावंसं वाटत नसे. रोज 3-3 घटका हा कार्यक्रम सुरू झाला. रात्री मी माझ्या महालातून आकाशात पाही. आकाशात असंख्य तारका लुकलुकत असत. मला त्या तारकांची फुलं खुडावी असं वाटे. जे जे प्रकाशमान होतं त्या सर्वांची मला अनावर ओढ लागली. माझं अंग सोनेरी दिसू लागलं. बरेच दिवस मनाच्या या विचित्र अवस्थेत गेले. माझ्या सर्वांगात आमूलाग्र बदल पडत होता. एकदा मी अशीच कक्षातून फिरत होते. कुणीतरी दासीनं आणून दिलेलं सुवर्ण चंपकाचं फूल हुंगत होते. इतक्यात धात्री आली. तिच्याशी काहीतरी बोलताना ते फूल माझ्या हातातून सुटून खाली पडलं. ते उचलण्यासाठी मी खाली वाकले. माझं सर्वांग जड झालं होतं असं मला वाटलं. कसं तरी ते फूल मी वर उचललं आणि परत हुंगू लागले. धात्री माझ्याकडे विचित्र दृष्टीनं पाहत होती. तिच्या वृद्धत्वानं आधीच आठ्यांनी जाळीदार झालेलं कपाळ आणखी एक जादा आठी उठली. आपल्या तीक्ष्ण अनुभवी डोळ्यांनी ती माझं सगळं शरीर चाचपते आहे असं मला वाटू लागलं. आपल्या भुवयांचं जीर्ण कातडं उंचावत ती म्हणाली, राजकुमारी, माझं वय मला धोका देणार नाही. मी एक प्रश्न विचारू का? धात्री, आजपर्यंत प्रश्नासाठी तू माझ्याकडे कधी अनुज्ञा मागितली आहेस का? मी तिला उलट विचारलं. नाही, पण राजकुमारी, हा प्रश्न तुम्हाला कधीच आवडणार नाही. या म्हातारीला वेळ लागला आहे. तिच्या पाठीवर आसुडाचे फटके मारून हिला विंध्याच्या अरण्यात सोडा अशी आज्ञा सोडाल तुम्ही. धात्री, तू वाड्यावरची सर्वात वृद्ध आणि सर्वात प्रामाणिक दासी आहेस. हे मी विसरले नाही अजून. विचार, तुला काय विचारायचं असेल ते स्पष्टपणे. परत एकदा तिची वृद्ध दृष्टी माझ्या सर्वांगावरून फिरली. थरथरत्या मानेनं तिनं विचारलं, राजकुमारी, तुम्ही माता होणार हे? धात्री, कुणासमोर तू बोलते आहेस याची जाणीव आहे का तुला? मी मोठ्यानं किंचाळले, अंगावर वळवळता सर्प पडल्यासारखी. राजकुमारी, माझे केस पिकले आहेत. या वाड्यातील 3 राजपिढ्या मी बघितल्या आहेत. आपलं शरीर समोरच्या दर्पणात नीट पारखून बघा. आपली मान जास्तच हलवीत ती कक्षाबाहेर जाऊ लागली. माता, त्या 2 अक्षरांच्या मुष्टियोद्ध्यांनी माझ्या मनाला निर्दयपणे बुकलायला सुरुवात केली. सगळा कक्ष माझ्याभोवती गरगर फिरतो आहे असं मला वाटू लागलं. धरतीनं दुभंगून मला पोटात घेतलं असतं तरी बरं झालं असतं. माझं मन त्या भुयारातल्या पाकोळीसारखं देहाच्या भिंतीवर थडाथडा आपटू लागलं असहाय्यपणे. मी माता होणार होते. कौमार्य अवस्थेत माता. मातृत्व हा स्त्रीला मिळणारा सर्वात श्रेष्ठ वर आहे. पण मला मिळणारा हा वर शापासारखा नव्हता काय? दुर्वास ऋषींचे ते उद्गार. पण मला मिळणारा हा वर शापासारखा नव्हता काय? दुर्वास ऋषींचे ते उद्गार माझ्या कानात घुमू लागले. तू वीरांची जननी होशील. त्यांच्या मंत्राचे तुटक शब्द कानात निनादू लागले. ओम हिरण्मयेन पात्रेन. क्षणात माझ्या मनाच्या घुमटात बाबांचे ते शब्द घुमू लागले. वीरांनी विजयाच्या धुंदीत जगावं आणि वीरकन्यांनी शीलासाठी मरावं. शील, स्त्रियांचं अमोल लेणं. शील म्हणजे आर्य स्त्रीचा श्वासोच्छ्वास. मध्येच उद्यानातलं ते चंडोल पक्षाचं पिल्लू आपली चोच वासून ओरडू लागलं, चिर चिर. क्षणात मथुरेतून आणून मला इथं सोडून जाताना तातांनी काढलेल्या उद्गारांचे पडसाद शतगुणित होऊन माझ्या डोळ्यांपुढे फेर धरून नाचू लागले. तू एका क्षत्रिय राजाची मुलगी आहेस हे कधीच विसरू नकोस. क्षत्रिय कन्या, शील. शब्दांचा मुसळधार पाऊस पडू लागला. स्वरांचे नाद सुरू झाले. शील, क्षत्रिय कन्या. कानांवर हात ठेवून मी डोळे मिटून मोठ्यांदा ओरडले, धात्री, थांब. ती परतली.
माझ्यासमोर ती उभी राहताच मी तिला डोळे मिटूनच सांगितलं, धात्री, मी राजकुमारी कुंती तुला सांगते आहे. जगातलं सगळ्यात दाहक विष जे असेल ते संध्याकाळच्या आत माझ्या हातात पडलं पाहिजे. माझ्यासाठी अन्य दुसरा कोणताही सुरक्षित मार्ग नव्हता. राजकुमारी, तिचा आवाज वीणेच्या तुटल्या तारेसारखा थरथरला. जा, ही राजकुमारीची आज्ञा आहे, मी कठोरपणे सांगितलं. पण धात्री, दासींनी आज्ञा पाळायची असते, उपदेश करायचा नसतो. जा. खाली मान घालून ती कक्षाबाहेर निघून गेली. त्यानंतर धात्री माझ्या कक्षात कधीच आली नाही. आपल्या राजकुमारीला विष आणून देण्याचं धैर्य तिच्या म्हाताऱ्या काळजात नव्हतं. मी तिला अनेक निरोप पाठवले, पण तिनं कामाच्या नावावर ते उडवून लावले. काळ गेल्या प्रत्येक पळाला सहस्त्र जिभांनी चाटत खायला येतो आहे असं वाटत होतं. कक्षाबाहेर पडणं मी सोडून दिलं होतं. माझ्या मनाचा एकच विचार पक्का होता, मृत्यू. तडफडणाऱ्या जीवाच्या जाचण्या कायमच्या बंद करण्यासाठी मला मृत्यूशिवाय दुसरा मार्ग नव्हता. मृत्यू, मरणप्राय मानसिक वेदनांना मरण देणारा मृत्यू, प्रतिष्ठेच्या कंठबंधानं बांधलेल्या जीवाच्या अज्ञाताच्या अनंत प्रदेशात नेणारा मृत्यू, जगातील सगळी काळी दृश्य आपल्या काळ्या जीवांनी सहज पचवणारा मृत्यू. मनाच्या असल्या कोंदटलेल्या अवस्थेत मृत्यूशिवाय अन्य दुसरा कोणता आश्रय असणार? कारण राजकुमारी कुंतीला सगळेजण मान देत होते, तिचा प्रत्येक शब्द झेलत होते. पण पण उद्या माता झालेल्या कुंतीला त्यांनी काय म्हटलं असतं? कुलटा म्हणून ते तिच्या तोंडावर थुंकले असते. दगडांनी ठेचून त्यांनी तिची नगरातून धिंड काढली असती. लोक तरी किती विचित्र असतात. मातृत्वाची ते नेहमी महती गातात, पण याच मातृत्वावर ते कधी कधी पापाची राजमुद्रा ठोकतात. याच मातृत्वाला ते सामाजिक संकेताच्या सहस्त्र शूलांनी छिन्न विछिन्न करतात. मी कुमारी होते आणि आता माता होणार होते. समाजानं त्या मातृत्वाचं कसं स्वागत केलं असतं? मला मंत्रापासून पुत्रप्राप्ती झाली आहे हे धडधडीत सत्य त्यांना कधीतरी पटलं असतं का? प्रत्यक्ष दुर्वासांनी येऊन नगराच्या चौकात उभं राहून कंठरवानं सांगितलं असतं तरी ते कुणालाही पटलं नसतं. कशाला आले होते या दुर्वास या नगरात? काय मिळवलं त्यांनी माझ्या जीवनाशी हे असं महाभयानक द्यूत खेळून? त्यांच्या त्या भयानक प्रयोगात माझा काय संबंध होता? पण असं म्हणून तरी माझी सुटका आता कुठं होणार होती? जगात सगळ्यात गोष्टी सुसंगती कुठं असते? निरपराधी माणसांना दुसऱ्या कुणाच्या तरी अपराधाचं प्रायश्चित्त भोगावंच लागतं नाही का? मी त्यापैकीच एक नव्हते का? प्रश्नांच्या असंख्य साळुंक्या माझ्या मेंदूच्या घायाळ नागिणीला टोचत होत्या. ती असह्यपणे कळवळून फुतकारा टाकत होती, मृत्यू, मृत्यू. मी ताडकन उठले आणि जोरात एक टाळी वाजवली. एक दासी तत्परतेनं आत आली. तिला मी सांगितलं, अशीच जा आणि नगरातून राजवैद्यांना बोलावून आण, जसे असतील तसे. ती निघून गेली. अर्ध्या घटकेतच राजवैद्य माझ्या कक्षात प्रविष्ट झाले. वाकून अभिवादन करून ते म्हणाले, राजकुमारी, काय आज्ञा आहे? वैद्यराज, दुर्वास ऋषींच्या यज्ञाची सांगता करायची आहे. त्यासाठी जगातील सगळ्यात प्रभावी विष हवी म्हणून वापरायचं आहे. या दासीबरोबर ते ताबडतोब लावून द्या. दुर्वास ऋषी म्हणताच वैद्यराज अगोदर गप्प बसले. त्यांनी पुढे काहीच प्रश्न विचारला नाही, कारण दुर्वास ऋषी कोणतीही दुर्मिळ वस्तू केव्हाही मागत असत हे त्यांना माहीत होतं. जशी आज्ञा म्हणत ते कक्षेबाहेर निघून गेले. थोड्याच वेळात ती दासी कुपीतून विष घेऊन आली. मी सुटकेचा निश्वास टाकला. आता मला कुणाच्याही हृदय जाणाऱ्या कुत्सित दृष्टीला तोंड द्यावं लागणार नव्हतं. मी ती कुपी जपून एका कोनाट्यात ठेवली. माझ्या मरणप्राय यातनांचा अंत त्या कुपीत होणार होता.